सीबीआयचे विशेष न्यायाधीश BH लोया यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी करण्याविषयीची या मागणीला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय। सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी सुनावणी करत असताना न्यायाधीश लोयांचा 1 डिसेंबर 2014ला नागपूरमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती AM खानविलकर आणि न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी 16 मार्चला सर्व पक्षांचं म्हणणं ऐकून घेतल्यावर निर्णय राखून ठेवला होता। कोर्ट का जो निर्णय है ये देश के सभी को मान्य करना पड़ता है। जहाँ तक मेरा सवाल है, मैंने ये कोशिश की थी कि जस्टिस लोया को न्याय मिले। मैंने ये कोशिश की थी कि जस्टिस लोया जब एक इंस्टीट्यूशन थे, सिटिंग जज थे, जिस ढंग से उनकी मौत हुई थी, और ये देश में मेरे जैसा एक छोटा पत्रकार या कार्यकर्ता जिसने इस देश के सर्वोच्च सत्ता के खिलाफ लड़ने की, कोर्ट में जाने की हिम्मत दिखाई थी, मेरे लिए ये बहुत काफ़ी है। दुष्यंत दवे साहब ने उनके बॉम्बे हाई कोर्ट के पिटीशन में जुडिशियल निवृत्त न्यायाधीश जो रिटायर्ड जस्टिस के जुडिशियल कमीशन की मांग की थी। हम लोग सब जानते हैं कि जुडिशियल कमीशन से कुछ हासिल नहीं होता है, और मेरी मांग थी कि SIT या किसी भी इंडिपेंडेंट इंक्वायरी सेट करके इसकी इंक्वायरी हो जाए। जब तक पुलिस इंक्वायरी इसमें नहीं होगी। कोर्ट ने ये भी कहा है, क्योंकि कुछ लॉयर्स ने ये कहा था कि यहाँ के जजेस ने सुनना नहीं चाहिए ये पिटीशन। दूसरी बात ये थी कि जो हाई कोर्ट की एडमिनिस्ट्रेटिव कमेटी है उनके खिलाफ भी किसी ने कहा था कि कंटेम्प्ट इशू किया जाए। किसी ने आगे बढ़ के ये भी कहा था कि जो जजेस साथ में थे उनको क्रॉस एग्जामिनेशन किया जाए। तो कोर्ट ने ये ऑब्जर्व किया है, कंक्लूजन ऐसा निकाला है कि कहीं ना कहीं जुडिशरी को बदनाम करने की भी कोशिश की गई है। कर वाचवण्यासाठी आयकर परतावा भरताना चुकीची माहिती दिल्यास करदात्यांवर कारवाई केली जाणार आहे आणि ही कारवाई फक्त दंडात्मक नसेल तर खोटी माहिती देणाऱ्याला तुरुंगातही जावं लागू शकतं। पगारदार कर्मचाऱ्यांना चुकीचा आयकर परतावा फाईल न करण्याचा इशारा आयकर विभागाने दिलेला आहे। अशा करदात्यांविरोधात कारवाई केली जाईल। इतकंच नव्हे तर त्यांच्या कंपनीच्या मालकांनाही त्याबाबतची माहिती दिली जाईल। आयकर परताव्यात उत्पन्न कमी दाखवू नका किंवा कपात वाढवून दाखवू नका, तसेच बनावट कर सल्लागारांच्या जाळ्यात अडकू नका असं आवाहन आयकर विभागाने करदात्यांना केलंय। परताव्यामध्ये उत्पन्न कमी दाखवणं किंवा कपात वाढवून दाखवणं असे प्रकार नियमानुसार दंडनीय आहेत आणि आयकर कायद्याच्या विविध कलमांनुसार कारवाईस पात्र आहेत। तेलंगणामधील मेहबूबानगर जिल्ह्यातल्या एका 700 वर्ष जुन्याच वडाच्या झाडाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। वडाचं हे झाड जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं महाकाय झाड असून ते 3 एकरामध्ये पसरलंय। सध्या हे झाड संकटात आहे। वाळवीने या झाडाला पोखरून काढले आणि त्यामुळे या झाडाचा काही भाग कोसळलाय। डिसेंबर 2017 पासून पर्यटकांना इथे बंदी आहे। वाळवी नष्ट करण्यासाठी प्रथम झाडाच्या मुळांवर औषधाची मात्रा देण्यात आली होती, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही आणि त्यामुळे आता या झाडाला सलाईनद्वारे रसायनं देण्यात आली आहेत। एखाद्या रुग्णाप्रमाणे या झाडाच्या फांद्यांना सलाईन लावण्यात आलंय आणि त्यातून रसायनाची मात्रा झाडाच्या खोडात सोडण्यात येते। त्यामुळे वाळवीचा प्रभाव कमी होण्यास आता सुरुवात झाली आहे। आणि आता पाहूया राज्यातल्या घडामोडी फास्ट। गेल्या 3 दिवसांपासून तापमानामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे। उष्माघातामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये पहिला बळी गेला। निफाड तालुक्यातल्या खडक माळेगावचा रहिवासी असलेल्या राहुल केशव रायते या तरुणाचा उष्माघातामुळे मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। यंदाच्या वर्षी पाऊसमान समाधानकारक राहील असं भाकीत विदर्भातल्या भेंडवळ गावच्या घटमांडणीमध्ये वर्तवण्यात आले। देशावर यंदा दुष्काळाचं सावट नसल्याचं या भविष्यवाणीचं म्हणणं आहे, पण अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। शिवाय देशाचा राजा कायम राहील, पण ताणतणावही कायम राहण्याचा अंदाज या भेंडवळमध्ये वर्तवण्यात आला आहे। लातूरच्या औसा तालुक्यातल्या सेलू गावात शेतकऱ्याच्या मुलानं गळफास लावून आत्महत्या केली। नरसिंग पवार असं या मुलाचं नाव असून तो BScचं शिक्षण घेत होता। शेतातील नापिकी आणि वडिलांवर असलेल्या कर्जाचा डोंगर याला कंटाळून आपण आत्महत्या करत आहोत असं त्याने या पत्रात लिहिले आणि या आत्महत्येमुळे लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली। आठवड्याभरात जिल्ह्यातली 3री शेतकरी आत्महत्या आहे। लग्नासाठी मागे लागून त्रास देणाऱ्या मुलाला कंटाळून औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातल्या 18 वर्षाच्या एका मुलीनं गळफास लावून आत्महत्या केली। औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातल्या वडनेर गावातली ही घटना आहे। अश्विनी असं या मुलीचं नाव असून तिच्या शेजारी राहणारा रामानंद राठोड तिला सतत त्रास देत होता, लग्नाची मागणी करत होता अशी तक्रार तिच्या कुटुंबियांनी केली आहे। तुझं लग्न कुठे होऊ देणार नाही, भावाला जीवे मारीन अशा धमक्या देत असल्याचा
आरोपही अश्विनीच्या कुटुंबियांनी केला। अखेर या सगळ्याला कंटाळून बुधवारी दुपारी अश्विनीनं गळफास लावून आत्महत्या केली। या प्रकरणी कन्नड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये खून सत्र सुरूच आहे। यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सावर गावात मुन्ना ठाकूर याचा निर्घृण खून करण्यात आला। डोक्यात कुऱ्हाड घालून त्याचा खून करण्यात आला। मुन्ना याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असून त्याच्यावर अवैध धंद्यासह देशी कट्टा बाळगल्याप्रकरणी पोलीस दप्तरी नोंद आहे। कर्जत प्रांताधिकारी यांच्या महसूल न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या जमिनीबाबतच्या दाव्यात तक्रारदार यांच्या बाजूने निर्णय देण्याकरता कर्जत प्रांताधिकारी यांना द्यायला आणि स्वतःसाठी असे तब्बल 10 लाखाची लाच मागितल्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत विभागानं रायगड जिल्ह्याच्या खालापूर तहसीलदार राजेंद्र चव्हाणवर खालापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केलाय। कर्जत खालापूर परिवारात जमिनीला सोन्याचा भाव असल्यानं अनेक प्रकरणांमध्ये महसूल विभाग आपलं उखळ पांढरं करण्यात मशगूल असतं। यापूर्वीही जमीन दावे निकालात लाच मागितल्याच्या अनेकदा तक्रारी दाखल झालेल्या आहेत। खालापूर तहसीलदारवर गुन्हा दाखल झाल्यानं रायगड महसूल विभागात खळबळ उडाली आहे। तहसीलदार फरार आहे तर कर्जत प्रांताधिकारी दत्ता भटकवाड यांचीही चौकशी होणार आहे। उच्च न्यायालयानं दक्षिण मुंबईतल्या मेट्रो 3च्या कामात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची गंभीर दखल घेतली आहे। मेट्रो 3च्या कामात होणाऱ्या आवाजामुळे प्रदूषणाच्या मर्यादा ओलांडल्या जात आहेत का याची तपासणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं पोलिसांना दिलेत। न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छागलांच्या खंडपीठांसमोर आवाज नावाच्या सामाजिक संस्थेनं केलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये चर्चगेट, कफ परेड आणि माहीममध्ये सुरू असलेल्या कामादरम्यान डेसिबल मर्यादा ओलांडली जात असून त्याचा नागरिकांना त्रास होत असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या नावाची आज घोषणा होण्याची शक्यता आहे। शोध समितीनं निवडलेले अंतिम 5 उमेदवार हे राजभवनात राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याकडे सादरीकरण करणार आहेत आणि त्यानंतर अंतिम उमेदवाराची निवड केली जाईल। त्यामुळे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची वर्णी लागते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले। डॉक्टर संजय देशमुख यांना मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून हटवल्यानंतर नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती नेमण्यात आली होती। या समितीनं गेल्याच आठवड्यात अंतिम 5 जणांची नावं राज्यपालांकडे सुपूर्द केली आहेत। रवींद्र वायकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला भेट दिली आणि उपकेंद्रातल्या त्रुटी जाणून घेतल्या। विद्यापीठ प्रशासनाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली। याबाबत मुंबईत तातडीची बैठक घेऊन येत्या 15 दिवसांमध्ये या समस्यांवर तोडगा काढण्यात येईल असं वायकर म्हटलेत। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केलेली आहे। सामाजिक कार्यकर्ते कल्पना इनामदार तसंच एकनाथ खडसे यांचे छगन भुजबळ यांच्याशी काय संबंध आहेत याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। जर एका महिन्यामध्ये चौकशी पूर्ण झाली नाही तर उच्च न्यायालयामध्ये रीट पिटिशन दाखल करणार असल्याचं दमानिया यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं। राजापूरमधल्या नाणार परिसरातल्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा होणारा विरोध लक्षात घेऊन त्यांची भूमिका समजून घेण्यासाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ नानारमध्ये आता गेलेले आहे। 2 दिवसीय शिष्टमंडळ तिथल्या शेतकऱ्यांच्या भावना समजून घेणार आहेत। पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या प्रकल्पाला विरोध केलाय आणि हा विनाशकारी प्रकल्प बागायती क्षेत्रांमध्ये कशासाठी असा सवाल देखील काँग्रेसनं उपस्थित केलाय। स्थानिकांचा याला विरोध असताना हा प्रकल्प लादला जात आहे आणि त्यामुळे कोकणचं अस्तित्व संकटात येऊ शकतं। याबाबत प्रकल्पग्रस्तांचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याकरता जात असल्याचं खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितलं। 2019 मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघात गावभेट दौऱ्याचं आयोजन केलंय। या दौऱ्याच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे यांनी गावोगावी जाऊन स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर लागलीच निर्णय घेण्यासही सुरुवात केली आहे। बारामती तालुक्यातल्या डोरलेवाडी, झारगडवाडी, सोनगाव आणि ढेकळवाडी या गावांमध्ये सुप्रिया सुळे यांचा गावभेट दौरा पार पडला। खासदार सुळे यांनी या 4ही गावांमध्ये स्थानिक ग्रामस्थांबरोबर विविध विषयांवर चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत। राज ठाकरे यांचा 1 मे पासून महाराष्ट्र दौरा सुरू होता आणि त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज ठाण्यामध्ये पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत।
काही महिन्यांपूर्वी राज ठाकरेंनी ठाण्यामध्ये मनसे गट अध्यक्षांचा मेळावा आयोजित केला होता आणि यामध्ये त्यांच्याकडून तक्रारी आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या। आता त्यानंतर ते थेट पक्षातल्या पुरुष पदाधिकारी आणि सर्व शाखाध्यक्षांची कार्यशाळा घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। महाराष्ट्रात अशी पहिलीच कार्यशाळा होत असून पहिली कार्यशाळा ठाण्यामध्ये होतीये। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विषय समिती सदस्यांची मुदत एप्रिल अखेरीस संपुष्टात येणार असून त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड शुक्रवारी होणाऱ्या महासभेत केली जाईल। विविध समितींवर सभापतीपदी वर्णी लागावी यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। सर्व समित्यांवर भाजपचं वर्चस्व असल्यानं सभापती सत्तारूढ पक्षाचेच होणार आहेत। महापालिकेत महापौर, पक्षनेते आणि स्थायी समिती अध्यक्ष ही महत्त्वाची पदं आहेत। एकीकडे रिक्षा चालकांच्या मुजोरीच्या अनेक घटना रोज पाहायला मिळतात, पण दुसरीकडे सामाजिक जाणीव असलेले देखील अनेक रिक्षा चालक आहेत। यामधलेच एक नवी मुंबईतले संतोष गायकवाड हे मागच्या 16 वर्षांपासून दिव्यांग प्रवाशांना मोफत रिक्षा प्रवास देतात। यासोबतच रणरणत्या उन्हात घशाला कोरड पडत असताना प्रवाशांची तहान भागवण्यासाठी रिक्षामध्येच थंडगार पाणी उपलब्ध करून देतात। रिक्षा चालकांना समाजसेवेची आवड आहे, मात्र रिक्षा चालवताना ही आवड जोपासली जावी यासाठी त्यांनी हा प्रयोग केलाय। सोबतच रिक्षामध्ये एक छोटं वाचनालय देखील आहे। यामध्ये प्रवाशांसाठी विविध वृत्तपत्र ठेवण्यात आली आहेत। शिर्डीमधल्या राहुरी तालुक्यातल्या वळण इथल्या पडीक क्षेत्रात एक नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळला। पाण्याअभावी त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वर्तवलाय। जम्मू काश्मीरमधल्या कठुआ इथं 8 वर्षाच्या आसिफावर झालेल्या अतिशय क्रूर बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली। आसिफाला न्याय मिळावा यासाठी देशभरात निदर्शनं आणि मोर्चा काढण्यात येत आहेत। नवी मुंबईतल्या कोपरखैरणे इथे महाविद्यालयातल्या तरुण आणि तरुणींनी नागरिकांनी कॅन्डल मार्च काढत या घटनेचा निषेध व्यक्त केला। राजस्थानला घरच्या मैदानावर कोलकाताकडून पराभव स्वीकारावा लागला। कोलकातानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला। राजस्थाननं प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमावत 160 धावा केल्या, तर कोलकातानं हे आव्हान 18.5 षटकांमध्ये अवघ्या 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं। कर्णधार कार्तिकनं 23 चेंडूंमध्ये 43 धावांची स्फोटक खेळी खेळली। यामध्ये त्यानं 2 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार लगावले। नितीश राणानं त्याला चांगली साथ दिली, तर रॉबिन उथप्पानं 48 आणि सुनील नरेननं 35 धावा केल्या। कोलकाताचा हा तिसरा विजय ठरला। बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि दिग्दर्शक अली अब्बास जाफर भारत या सिनेमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा एकत्र काम करतात। या सिनेमाचं शूट सुरू झालं असून अलीनं सेटवरचा फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केलाय। सिनेमात नायिका कोण असणार यावरूनही अनेक चर्चा रंगल्या। आता फायनली या सिनेमात देसी गर्ल प्रियांका चोप्राची वर्णी लागली। या चित्रपटात काम करण्यासाठी प्रियांकानं 2 बड्या सिनेमांना नकार दिलाय। तब्बल 12 वर्षांनंतर प्रियांका सलमान एकत्र काम करत असल्यानं या सिनेमाबद्दल अपेक्षा वाढल्या आहेत। बॉलिवूडमध्ये गाजलेल्या जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे संजय दत्त आणि माधुरी दीक्षित। ही जोडी आता तब्बल 25 वर्षांनंतर स्क्रीन शेअर करतेय। करण जोहरची निर्मिती असलेल्या कलंक या सिनेमात ही जोडी झळकणार आहे। या चित्रपटाचं स्वप्न करण जोहर आणि त्याचे वडील यश जोहर यांनी 15 वर्षांपूर्वी पाहिलं होतं, मात्र आता 15 वर्षांनंतर त्यांचं स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे। करण जोहरनं त्याच्या ट्विटर अकाउंटवरून या चित्रपटाची घोषणा करत सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित केलंय। या सिनेमामध्ये आलिया भट्ट, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत। अभिषेक वर्मा दिग्दर्शित हा सिनेमा 19 एप्रिल 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे। अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी या त्रिकुटानं हेराफेरी सिरीजच्या दोन्ही भागांमध्ये फुल टू धमाल उडवली होती। आता हेराफेरी 3 मध्ये पण हे त्रिकूट स्क्रीन शेअर करणार असल्याचं निश्चित झालंय। 2000 साली आलेला पहिला हेराफेरी प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केला होता, पण निर्माते फिरोज नाडियादवाला आणि प्रियदर्शन यांच्यामध्ये वाद निर्माण झाले, पण हे वाद आता मिटले आहेत। त्यामुळे प्रियदर्शनच या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याची चर्चा आहे। अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा हिओ मी लव मी या रियालिटी शोमध्ये जॉशच्या भूमिकेत दिसणारे या शोद्वारे शिल्पा डिजिटल प्लॅटफॉर्मवर नवी सुरुवात करतेय। शिल्पा शेट्टीनं आधी अनेक डान्स रियालिटी शोमध्ये जज म्हणून काम पाहिले, पण डिजिटल शोचा शिल्पाचा हा पहिलाच अनुभव असणार आहे। झी 24 तास रहा
एक पाऊल पुढे